कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। 1 रुपयाचा व्यवहार न करता आकडे लिहून कसा व्यवहार होऊ शकतो? एफआयआर दाखल झालाय, चौकशी सुरू झाली आहे, सत्य समोर येईलच। जी काही कारवाई करायची ती करा। पुणे जमीन व्यवहार प्रकरणामध्ये अजित पवारांची प्रतिक्रिया, तर बाप म्हणून मी भूमिका मांडली, दादांचं वक्तव्य। सत्तेमध्ये असाल किंवा नसाल, पण चुकीचं काही केल्यास कारवाई झाली पाहिजे, भेदभाव न करता कारवाई करावी। पुणे पोलीस प्रकरणावर रोहित पवारांची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून सर्वात जास्त जमीन घोटाळे, गुन्हेगारांना जामीन आणि नेत्यांना जमीन देणारं सरकार, रोहित पवारांची टीका। तर करूया जमिनीची लूटमारी, हे सरकारचं घोषवाक्य, रोहित पवारांचा हल्लाबोल। काही कुबड्यांना वाटत होतं की आदरानं भिंतीला टांगलं जाईल, मात्र कुबड्या तोडायच्या आणि चुलीमध्ये घालायच्या असं सुरू आहे। रोहित पवारांची एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर टीका। तर मुंबई पालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर शिंदेंचीही ताकद कमी केली जाईल, रोहित पवारांची टीका। जमीन गैरव्यवहारावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईलच। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया। मुंडवा जमीन व्यवहार खरेदी प्रकरणामध्ये अजब माहिती समोर, शीतल तेजवानींनी अमेडिया कंपनीकडून 1 रुपयाही न घेता खरेदी खत केलं। 300 कोटींची रक्कम कशी आणि केव्हा मिळेल याचा कोणताही उल्लेख नाही। अमेडिया कंपनीसाठीची जमीन लाटण्यासाठी सूर्यकांत येवलेंकडून आधीपासून प्रयत्न। जमीन पुणे शहराच्या तहसीलदारांना रिकामी करायची होती। खडक पोलीस ठाण्यामधील 7 नोव्हेंबरच्या एफआयआरमध्ये उल्लेख। नायब तहसीलदार प्रवीण बोर्डेंच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल। निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंनी पूर्वी घेतलेल्या आदेशांची चौकशी होणार। पूर्वी घेतलेल्या आदेशांमध्ये अनियमितता आढळल्यास चौकशी होणार, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र हुंडोडी यांची माहिती। शीतल तेजवानीची इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवण्याची तयारी सुरू। बावधन पोलिसांकडून माहिती मागवली जाणार। शीतल तेजवानीचा देशाबाहेर प्रवास झाला आहे का याची माहिती मिळणार। दरम्यान तेजवानीनं परदेशामध्ये पलायन केल्याचा पोलिसांना संशय। संजय शिरसाटांनी आधी आपण सिडकोच्या 5,000 कोटींच्या घोटाळ्यावर बोलावं, नको त्या विषयावर बोलाल तर एकदा समोरासमोर या, रोहित पवारांचं संजय शिरसाटांना आव्हान। जमीन हडप करणं अजित पवारांचा धंदा, पार्थ पवार वारसा चालवतायत। सगळे पवार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सदस्य। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणावरून लक्ष्मण हाकेंची अजित पवारांवर टीका। ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थान परिसरामध्ये ड्रोनच्या गिरट्या, ठाकरेंच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचा आरोप। तर परवानगी घेऊनच बीकेसी आणि खेरवाडी परिसरात पॉट टॅक्सीच्या सर्व्हेसाठी एमएमआरडीएनं ड्रोन उडवले। मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण, 8 ते 16 नोव्हेंबरपर्यंत सर्वेक्षण होणार, पोलिसांची माहिती। ठाकरेंची भीती वाटत असल्यानं त्यांच्यावर नजर ठेवण्याचा प्रकार, मातोश्री परिसरातली सुरक्षा वाढवावी, वरिष्ठ नेत्यांनी याची दखल घ्यावी, ठाकरेंच्या सेनेचे प्रवक्ते हर्षल प्रधान यांची मागणी। ठाकरेंच्या सेनेला केवळ सहानुभूती हवी आहे, आमच्यावर कसा दबाव आणतायत, पाळत ठेवतायत असं कुभांड रचतात। मैदानामध्ये या लढा, रडीचा डाव नका खेळू। मातोश्री बाहेरील ड्रोन संदर्भात प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। ड्रोन नेमका कोणाचा आणि कोणत्या हेतूसाठी होता? संवेदनशील क्षेत्रामध्ये न कळवता ड्रोनद्वारे शूटिंग गंभीर बाब, ठाकरेंचे शिवसेनेचे नेते अनिल परब यांचा ट्विट करत सवाल। निवडणुकांसंदर्भात मी बारामतीमध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेणार, इच्छुक उमेदवारांनी कागदपत्र तयार ठेवावीत, अजित पवारांचं इच्छुक उमेदवारांना आवाहन। जय पवार नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नाही, तर जय पवारांच्या उमेदवारीच्या चर्चांना अजित पवारांकडून पूर्णविराम। पुण्यातील मनसे नेते उद्या राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता, पुण्यातील मतदार याद्यांचा अहवाल घेऊन राज यांना भेटण्याची शक्यता। पुणे शहरातील मतदार याद्यांचा संपूर्ण अहवाल सादर करणार। पुण्यातील 165 वॉर्डसाठी 110 शाखाध्यक्षांची नेमणूक करण्यात आली होती। मतदार याद्यांमधील घोळाच्या आरोपानंतर मनसे ऍक्शन मोडवर, मुंबईतील मतदार याद्यांच्या निरीक्षणासाठी 1-2 जणांची निवड, सूत्रांची माहिती। मनसेसोबतच्या युतीसंदर्भात सध्या कोणताही प्रस्ताव नाही, 12 तारखेलाही असा कोणताही प्रस्ताव येण्याची शक्यता धुसर। मनसेसोबतच्या युतीवर हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया। विनाशकाले विपरीत बुद्धी, बेजबाबदार आरोपांवर आम्हाला काही बोलायचं नाही, अजित पवारांचा तानाजी सावंत यांच्यावर पलटवार। तर राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही, पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर कसा तडफडतो तसं राष्ट्रवादीचं होतं, तानाजी सावंतांचं वक्तव्य। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपची मोठी राजकीय खेळी, ठाकरेंच्या सेनेचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रेंचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश, हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या राष्ट्रीय पक्षामध्ये प्रवेश करतोय, दीपेश म्हात्रेंचं वक्तव्य।
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये मोठा पक्ष प्रवेश सोहळा. अनेक माजी नगरसेवक ठाकरेंच्या सेनेचे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते भाजपच्या गोटात, तर 27 गावात संघर्ष समितीचे पदाधिकारी सुद्धा भाजपमध्ये दाखल. दीपेश म्हात्रे मुख्य प्रवाहामध्ये आले. अजून काही नगरसेवक प्रवेश करणार आहेत. कपिल पाटलांची माहिती. दीपेश म्हात्रेंना 2014 मध्ये बोललो होतं, मात्र योग्य वेळ महत्वाची असते. कपिल पाटलांचं वक्तव्य. भाजपमध्ये जाण्याआधीच महेश गायकवाडांची शिवसेनेमध्ये पुन्हा एंट्री. महेश गायकवाडांवर संपर्क प्रमुखांची जबाबदारी. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये कल्याण जिल्हा प्रमुख पदासाठी रोहिदास मुंडे यांचं नाव चर्चेत. दीपेश म्हात्रेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम केल्यानंतर रोहिदास मुंडेंचं नाव चर्चेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नेतृत्वाची मागणी. शिवसेना फोडण्यासाठी भाजपनं रसद पुरवली. विनोद घोसाळकरांचा आरोप. भाजपची मदत होती, नाहीतर या आमदारांची हिंमत होती का? शिवसैनिक कुठेही कमी झालेले नाही. ते शिवसेना संपवण्याचा प्रयत्न होतो, मात्र शिवसेना संपत नाही. घोसाळकरांची प्रतिक्रिया. काळ खूप मागे गेला, आता रसदीपासून बाहेर या. प्रवीण दरेकरांचं विनोद घोसाळांना प्रत्युत्तर. फडणवीस, शिंदे आणि अजितदादा कामं करतात, त्यावर बोला. दरेकरांची प्रतिक्रिया. मिलिंद नार्वेकरांच्या प्रचार मोहिमेमध्ये फडणवीसांसोबतच्या फोटोचा वापर. एमसीए निवडणुकीमध्ये मिलिंद नार्वेकरांकडून फडणवीसांच्या फोटोचा वापर. मिलिंद नार्वेकरांच्या सोशल मीडियावरील प्रचार मोहिमेमध्ये एकत्र फोटो. पुणे जिल्ह्यामध्ये भाजपच निवडणुकीसाठी एक पाऊल पुढे. पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या उद्या पुण्यामध्ये मुलाखती होणार. जिल्ह्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या उद्या मुलाखती. सासवड, जेजुरी, उरुळी देवाची फुरसुंगी. नगर परिषदेमध्ये भाजपनं स्वबळाची तयारी केली आहे का? चर्चा सुरू. युतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंसह विजय शिवतारे चर्चा करणार. अजितदादांसोबत युती करायची का? शिवतारे शिंदेंसोबत चर्चा करणार. भाजप आणि शिवसेनेची युती व्हावी ही सर्वांची इच्छा. युती झाल्यास सर्वच नगरपालिकांवर भगवा फडकेल. शिंदेंच्या शिवसेनेच्या राजन तेलींकडून विश्वास व्यक्त. रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीच्या शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ. पालकमंत्री उदय सामंतांकडून प्रचाराचा शुभारंभ. प्रभाग 5 मधून पाणी, दूध आणि सामाजिक कार्यकर्ते सौरभ बलुष्टे आणि पूजा पवार यांची नावं चर्चेत. रत्नागिरीमध्ये उदय सामंत आणि बाळा माने यांच्यामध्ये शाब्दिक वाकयुद्ध. रस्त्यांच्या कामावरून ठाकरेंच्या सेनेचे बाळा मानेंचे भ्रष्टाचाराचे आरोप. ज्यांच्या तोंडाला 4 वेळा डांबर फासलं त्यांच्यावर काय बोलणार? सामंतांचं प्रत्युत्तर. 1 लाख चलोरेचा नारा शिवसेनेनं दिला नाही. तानाजी सावंतांची प्रतिक्रिया. सर्व उमेदवार देण्याची तयारी आम्ही ठेवली आहे. तानाजी सावंतांची माहिती. मंत्री संजय सावकार यांना जन्माला आम्ही घातलं आणि आम्हालाच निपटून टाकण्याची भाषा. सावकार यांना पैशांची घमंड जास्त चढली आहे. माजी आमदार संतोष चौधरींची मंत्री संजय सावकार यांवर टीका. भुसावळच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये गुलाबराव पाटील, संजय सावकारे स्वतंत्र लढण्याची शक्यता. सन्मानपूर्वक जागा न दिल्यास गुलाबरावांची एकला चलोरेची साथ, तर चर्चा करू म्हणत संजय सावकारे यांचं उत्तर. स्थानिक ठिकाणी युती करायची की नाही येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये कळेल. आम्ही युती करावी, आज तरी तशी स्थिती नाही. खासदार रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया. खडसेंचा एक जावई 4 वर्ष जेलमध्ये गेला. खडसेंचा दुसरा जावई 5 महिने जेलमध्ये राहून आला. गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर टीका. जळगावच्या मुक्ताईनगर पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटलांची प्रतिष्ठा पणाला. नगरपंचायत कुणाच्या ताब्यामध्ये जाणार याकडे लक्ष. भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांची आमदार रोहित पवारांना साथ. श्रेयवाद नको, आता आपण शेतकऱ्यांसाठी एकत्र लढू. स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजय काका पाटलांची प्रतिक्रिया. तटकरेंच्या निर्णयाची आम्ही दखल घेतली. युतीचा फॉर्म्युला तटकरेंनी फेटाळल्यानंतर गोगावलेंची प्रतिक्रिया. त्यांनी त्यांची ताकद दाखवावी, आम्ही आमची ताकद दाखवू. गोगावलेंची प्रतिक्रिया. पालघरच्या 3 नगर परिषदा आणि 1 नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मवियाचं जागा वाटप ठरलं. पालघर नगर परिषद आणि वाडा नगरपंचायतीचं नगराध्यक्षपद ठाकरेंच्या सेनेला, तर डहाणू आणि जव्हार नगर परिषदेचं नगराध्यक्षपद पवारांच्या राष्ट्रवादीला. अमरावती जिल्ह्यामध्ये राजकीय वातावरण तापलं. उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात. सर्वच पक्षांचा एकला चलोरेचा नारा. निवडणुकीमध्ये 155 प्रभागामधून 278 सदस्य आणि 12 नगराध्यक्ष निवडले जाणार. पुण्याच्या मावळ तालुक्यामध्ये पक्षप्रवेशांना वेग. भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये चढाओढ. स्थानिक निवडणुकांचा बिगुल वाजताच इतर पक्षातील नेते कार्यकर्त्यांना आपल्या पक्षामध्ये घेण्यासाठी वरिष्ठांची चढाओढ. चंद्रपुरात काँग्रेसचे शहराध्यक्ष रामू तिवारी यांची पदावरून उचलबांगडी. रामू तिवारी यांची जागी संतोष लहामगे यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती. कराड उत्तर मतदारसंघातील रहिमतपूर नगरपालिका एकतर्फी जिंकणार. आमदार मनोज घोरपडेंकडून विश्वास व्यक्त.
मित्रपक्षांना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू, जास्तीत जास्त कमळ चिन्हावर निवडणूक लढवली जाईल, मनोज घोरपडेंची प्रतिक्रिया. मंत्री उदय सामंतांचा माहितीच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांना अल्टिमेटम, निवडून आलेल्या नगरसेवकांनी समाधानकारक काम केलं नाही तर राजीनामा देऊ, सामंतांची प्रतिक्रिया. तर शिवसेनेच्या उमेदवारांना 14 नोव्हेंबरला एबी फॉर्म मिळणार, सामंतांची माहिती. आमदार नरेंद्र मेहतांना एवढा मराठी भाषेचा द्वेष का? मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या नोकर भरतीवरून काँग्रेसचा सवाल. पालिकेमधील 358 रिक्त पदांची भरती भाजपा आमदारांनी थांबवल्याचा आरोप. मनोज सरांगे पाटील यांना Z+ सुरक्षा द्यावी, नांदेडचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. सध्या रब्बी हंगामामधील मशागतीची कामं सुरू, मराठा आंदोलक मनोज सरांगेने ट्रॅक्टरद्वारे मशागत करण्याचा आनंद घेतला. अंतरवाली सराटी गावचे सरपंच पांडुरंग तारक यांच्या शेतामध्ये सरांगेने चालवला ट्रॅक्टर. बीडच्या परळीमध्ये मुंडे समर्थकांकडून मनोज सरांगेंच्या फोटोला जोडे मारत आंदोलन, मनोज सरांगेंवर गुन्हा दाखल व्हावा, आंदोलकांची मागणी. बीडच्या शिरूर कासार तालुक्यामधल्या घोगस पारगावमध्ये धनंजय मुंडेंच्या फोटोला दुग्धाभिषेक, मनोज सरांगेने आरोप केल्यानंतर मुंडे समर्थकांनी घातला दुग्धाभिषेक. धनंजय मुंडेंच्या समर्थकांकडून बीड शहरातील बालेपीर भागामध्ये जोरदार घोषणाबाजी करत धनंजय मुंडेंच्या प्रतिमेला करण्यात आला दुग्धाभिषेक. मनोज सरांगेने केलेल्या आरोपानंतर मुंडे समर्थक आक्रमक. नाशिकच्या येवल्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे गहू पिकावर नांगर फिरवण्याची वेळ, उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्याचा हतबल निर्णय, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी. सोलापुरातील वाड्यामध्ये 15 वर्षीय मुलीवर अत्याचार प्रकरणामध्ये नवी माहिती समोर, अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये वापरलेली क्रेटा कार टेंभुर्णीच्या वकिलाची असल्याची माहिती. या कारचे अजित पवारांच्या हस्ते पूजन झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडून लादलेली वसुलीची अट रद्द, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनासाठी थेट अनुदान मिळेल. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे उपाध्यक्ष दत्तात्रय भोईर यांची माहिती. गडचिरोलीच्या अहेरीमध्ये नागरिकांना सुसज्ज हॉस्पिटल मिळालं, गर्भवती महिला आणि बालरोग मातांना मोठा दिलासा. तालुक्यामधील 500 गावांना रुग्णालयाचा फायदा होणार. माळशेज घाटामध्ये दुचाकी स्वारांची धोकादायक स्टंटबाजी, सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास दुचाकी स्वारांचा घाटामध्ये धुमाकूळ, नंबर प्लेट नसलेल्या दुचाकींवरून जीवघेणी स्टंटबाजी, पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी. पुण्याच्या शिरूरमध्ये कावळपिंपरी गावामध्ये बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये वाढ, गावकऱ्यांकडून पिंजरे लावण्याची मागणी, वन विभागाने रेस्क्यू टीम तयार करण्याची गावकऱ्यांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये वैजापुरातील डोंगररथडी भागामध्ये मादी बिबट्यासह 3 बछडे आढळले, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी. नाशिकच्या पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून